आपण आज फेशियलचं प्रॅक्टिकल घेतो आहे. तर फेशियल म्हणजे त्वचेला छानपैकी क्लिनिंग, मसाजिंग, फेस पॅक अप्लिकेशन, एव्हरीथिंग त्याच्यामध्ये येत असतं. तर फेशियल इज मोस्ट इम्पॉर्टंट आफ्टर 50, इवन 30 नंतर सुद्धा मुली करतात आणि 20 नंतर क्लीनअप वगैरे वगैरे सगळं करत असतात मुली. तर फेशियलसाठी लागणारे साहित्य, तर पहिल्यांदा आपल्याला पाहिजे मसाज क्रीम, आपलं क्लिन्झर, त्यानंतर स्क्रबर, मसाज क्रीम, फेस पॅक आणि क्लिन्झिंग मिल्क पण एक्स्ट्रामध्ये असलं तरी सुद्धा आपल्याला चालतं. हाताला मसाज करायचं असेल तर आपण मसाज क्रीम पण ठेवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला लागणारं सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉटन, स्पंज, या सगळ्या गोष्टी आपल्याकडे ट्रॉली छानपैकी तयार करून घ्यायची, सर्व साहित्य एकत्र करायचं. त्याच्यासाठी आपण फेस पॅक ब्रशसुद्धा उपयोगात आणत असतो. त्यानंतर आपण ब्लॅकहेड रिमूव्हरसुद्धा आवश्यक असतं. आमच्याकडे हे फेशियल किट आहे, याचा आम्ही मसाज आणि क्लिनिंग आणि फेशियल मसाज पूर्णपणे करणार आहोत. तर याचा कसा परिणाम असतो आणि ते कशा पद्धतीने केलं जातं याचं संपूर्ण डेमॉन्स्ट्रेशन प्रॅक्टिकल मी तुम्हाला आज सांगते आहे. लक्ष देऊन अगदी पूर्णपणे लक्ष द्या आणि व्यवस्थित शिकून घ्या मुलींनो, कारण फेशियल इज मोस्ट 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 इम्पॉर्टंट. फेशियल जर तुम्हाला एकदा यायला लागलं ना की तुम्हाला अगदी भरपूर कस्टमर्स मिळू शकतात. त्यामुळे आपण फेशियल करताना सुरुवातीला करतोय क्लिन्झिंग. क्लिन्झिंगसाठी क्लिन्झिंग मिल्क मी हातात घेतलेला आहे आणि नंतर ॲप्लिकेशन करते आहे. या पद्धतीने खालून वरच्या दिशेने, आतून बाहेरच्या दिशेने नेहमी अशाच पद्धतीने मसाज करायचा असतो. माझे बघा हाताच्या हालचाली बघा कशा होतात आहे आणि त्यांनी कस्टमरला खूप रिलॅक्सेशन होऊन जातं एकदमच. कारण आपण फेशियल करतो ना तेव्हा अगदी तन मन धनाने करायचं असतं. कस्टमरला एकदम आपला टच छान वाटला पाहिजे, आल्हाददायक वाटला पाहिजे आणि कस्टमरला एकदम रिलॅक्स फील झालं पाहिजे. वाव, यांच्या हाताने फेशियल करायचं आहे का असं मनातनंच त्यांच्या आलं पाहिजे. तरच त्या फेशियलचा जास्तीत जास्त परिणाम कस्टमरच्या चेहऱ्यावर येतो आणि ते रेग्युलर आपल्याकडनं करायला बघतात. तर नियमित फेशियल केल्याने खूप जास्त फायदे होतात, ते मी तुम्हाला लास्टमध्ये सांगणारच आहे. पण सध्या क्लिन्झिंग केलेलं आहे. क्लिन्झिंग केल्यानंतर मी आता कॉटन घेणार. कॉटन 2 हातात घ्यायचं, असं त्यातलं पूर्ण पाणी छानपैकी काढून घ्यायचं. त्यानंतर या बोटांमध्ये दोन्ही हातामध्ये असे घ्यायचे आणि क्लिन्झिंग करायचं. क्लिन्झिंग मिल्क काय करतं, स्किनला पूर्ण क्लीन करतं. पूर्ण डेड जे आपलं बॉडीमध्ये जे काही डस्ट असते हे पूर्ण रिमूव्ह होऊन जाते, सगळं नष्ट होण्यासाठी. म्हणून क्लिन्झिंग मिल्कचा उपयोग करण्यात येतो. तसे आपण नियमित संध्याकाळी जर क्लिन्झिंग केलं तर ते जास्त अजून चांगल्यात चांगला परिणाम त्याचा देऊ शकतो आपल्या त्वचेवर, रेग्युलर जर क्लिन्झिंग केलं आपण तर. याला म्हणतात क्लिन्झिंग. प्रत्येक वेळेस मी प्रेशर पॉईंट देते बरं, कळत नकळत ते येत आहे माझ्या हाताने. मग मी करणार आहे स्क्रबिंग. तर आता स्क्रब करताना थोडासा स्क्रब घेतला, जरा मधून पाण्याचा हात घेते कारण ते स्प्रेड व्हायला सोपं जातं. तर मसाज स्टेप्स बघा, आता तुम्हाला सांगते मी. मसाज स्टेप्स करताना मी 2 बोटं अशी फाकवून घेतलेली आहेत. कळतं आहे, अगदी मराठीमध्ये व्यवस्थित सांगते. 2 बोटं अशी फाकवून घेतलेली आहे. त्यानंतर अंगठ्याने मसाज करते. सर्क्युलर मसाज मुवमेंट म्हणतात त्याला, सर्क्युलर मसाज मुवमेंट. त्यानंतर 2 बोटं परत हे केली, स्प्रेड केली आणि ती पण राऊंड अप करते, गोलाकारात फिरवते. अल्टरनेट मसाज करते. हे आपण स्क्रब करतोय त्यामुळे थोडा हलक्या हाताने घेते. सर्क्युलर मसाज मुवमेंट, बोटांच्या याने मसाज करायचं, बोटांनी मसाज करायचं गोलाकारामध्ये. त्यानंतर नीडिंग मुवमेंट, पूर्ण बोटं टर्न करायचे आणि सर्क्युलर मसाज मुवमेंटमध्ये मसाज करायचा. पिंचिंग मुवमेंट, थोडंसं असं चिमटी घेतल्यासारखं करायचं पण हलकासं चिमटी. त्यानंतर जस्ट असं दोन्ही बोटांनी टॅपिंग मुवमेंट. नंतर एस अँड 8 मुवमेंट, एस अँड 8 मुवमेंट, एस अँड 8 मुवमेंट. त्यानंतर पाम मुवमेंट म्हणजे हाताच्या तळव्याने मसाज करणे. अल्टरनेट मसाज मुवमेंट,
एक हात इकडे घेतलेला आहे आणि एक हात या साईडने घेतला. नोज मुवमेंट, नाकाला सुद्धा बोटाने मसाज करणे. 2 बोटांनी अपवर्ड डायरेक्शनमध्ये मसाज करणे. हे सध्या आपण स्क्रब करतोय, त्यामुळे याच्यामध्ये आपण खूप संपूर्ण मसाज मुवमेंट्स करत नसतो, पण तरी सुद्धा क्लिन्झिंगसाठी आणि त्याचा इफेक्ट येण्यासाठी आपल्याला मसाज करणे आवश्यक आहे. आय मुवमेंट, S and 8 मुवमेंट, मसाज द साइड ऑफ द आय. इथे नेहमी रिंकल्स येत असतात, त्यामुळे रिंकल्स येऊ नये याची थोडीशी काळजी घेण्यासाठी म्हणून फेशियल केलेलं छान राहतं अगदी. मसाज द आयबॉल्स, कपिंग द आईज. मी परत तुम्हाला रिपीट करून सांगणार आहे. कपिंग द आईज. मसाज विथ 2 फिंगर्स, 2 बोटांच्या सहाय्याने मसाज करणे. क्रिस क्रॉस मुवमेंट, त्यानंतर परत 2 बोटांनी क्रिस क्रॉस मुवमेंट करायची. S and 8 मुवमेंट, टॅपिंग मुवमेंट, सीझर मुवमेंट. त्यानंतर मसाज ॲट द टेम्पल. आपण सध्या हे काय करतोय, स्क्रबसाठी संपूर्ण मसाज मुवमेंट केलेले आहेत. त्यानंतर मी परत कॉटन घेणार आणि कॉटनने परत तो स्क्रब पूर्ण क्लीन करणार. कॉटन ओला करायचा, छान त्यातलं पाणी जेवढं असतं तेवढं पूर्ण काढून घ्यायचं आणि नंतर ते पूर्ण क्लीन करायचं. फेशियलचं एकदा तुम्ही जर एखाद्या कस्टमरला छानपैकी नियमित करून दिलं आणि त्यांना जर तुमच्या हातचं फेशियल आवडलं तर मला नाही वाटत त्या कुठे बाहेर फेशियल करायला जातील. तर तुमची अगदी वाट पाहत राहतील, पण त्याच्यासाठी तुम्हाला पाहिजे प्रॅक्टिस, प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस ओनली. त्यानेच तुमचा हात एकदम छान बसू शकतो आणि मसाज मुवमेंट रिदमिक आणि रेग्युलर येतील त्या, म्हणजे मध्ये कुठे खंड येणार नाही तुमच्या मसाज मुवमेंट्सला. त्याच्यासाठी म्हणून फेशियलची प्रॅक्टिस करणं खूप 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 गरजेचं आहे. ते रेग्युलर करावं लागतं, तेव्हा कुठे तुमचे हात तुम्हाला साथ देतात. हजारोंनी फेशियल केलेले असेल या हातांनी. गेल्या 36 वर्ष झाले हे प्रॅक्टिकल सुरू आहे माझं. 1988 पासून हे प्रॅक्टिकल माझं सुरू आहे. ते आजपर्यंत कधीही खंडित झालेलं नाही आहे. म्हणून तुम्हाला आज जो फेशियलचा आहे दिसतो, इवन इफेक्टसुद्धा दिसतो, तो सुद्धा प्रॅक्टिसमुळेच दिसतो. हे मी स्वतःला काहीच म्हणत नाही, फक्त हातांची प्रॅक्टिस आहे आणि या हातांना जी प्रॅक्टिस झालेली असते ते आउटपुट हात दाखवत आहे. छान क्लीन केलं मस्तपैकी. ठीक आहे, आता आपण करणार आहोत मसाज. तर मसाज करताना मी क्रीम घेतलेला आहे. मसाज हातात घेतला आहे. त्यानंतर पूर्णपणे मसाज क्रीम लावून घेणार आधी हाताला. परत मी तुम्हाला मसाज मुवमेंट सांगणार आहे, त्याकडे विशेष लक्ष द्या अगदी पूर्णपणे. परत परत मसाज मुवमेंट लक्षात राहत नाही आपल्याला. आता बघा कसं करते, बघून घ्या तुम्ही एकदा. एकदम लाईट, छान हलकासा हात. कस्टमरला अगदी छान अशी सुस्त झोप लागली पाहिजे, एकदम रिलॅक्स वाटलं पाहिजे, त्यांना वाटलं पाहिजे की आपल्याला इतकं छान करून मिळतं आहे. तर आता मी अल्टरनेट मसाज मुवमेंट केली. त्यानंतर 2 बोटं घेतली अशी. ही माझी 4 बोटं आतमध्ये आहे, अंगठावरती आहे, याने मी सर्क्युलर मसाज मुवमेंट करते. परत इथे 2 बोटांनी परत मसाज मुवमेंट करते. ठीक आहे, इथे मी दिला आहे प्रेशर. प्रेशर हा लक्षात येत नसतो, पण तो बरोबर देण्यात येतो एकदम. कस्टमरला एकदम लक्षात येतो आणि आपल्या हाताला ती सवय झाली ना एकदा की तर बरोबर प्रेशर पॉईंट्स ते देतात पूर्णपणे. नंतर येते मी लिप्सकडे. हे झाला हनुवटीचा भाग, याला म्हणतात जॉलाईन. या जॉलाईनला आपण मसाज केलेला आहे. 5 ते 6 प्रकारच्या मसाज मुवमेंट्स आहेत इथे. त्यानंतर येते मी लिप्सकडे. सर्क्युलर मसाज मुवमेंट, बोटांच्या मधल्या भागाने मसाज करणे. मधले जो आपलं बोट आहे ना त्याने मसाज करते. त्यानंतर हाफ सर्कल,
मसाज द कॉर्नर ऑफ द लिप्स. माझं बोटं बघा आपोआपच कशी क्रॉस झालीत है ना. मसाज द कॉर्नर ऑफ द लिप्स. त्यानंतर लाफ्टर लाईन्स आहेत. या लाफ्टर लाईन्स म्हणजे आपण जेव्हा केव्हा हसतो ना तेव्हा ते लाफ्टर लाईन्स बरोबर आपल्याला दिसतात, तर त्याला सुद्धा मसाज करायचा. मसाज द लाफ्टर लाईन्स. या झाल्या पूर्ण ओठांच्या अवतीभोवतीच्या मसाज मुवमेंट. नंतर येते मी नोजकडे. सर्क्युलर मसाज मुवमेंट. खूप जास्त दाबायचं नाही नाक, नाही तर असं कसं तरी वाटायला लागतं कस्टमरला एकदम, म्हणून थोडं रिलॅक्सिंग बोट घ्यायचे आणि 2 बोटांनी मसाज करणे. क्रिस क्रॉस मुवमेंट. नंतर इथे प्रेशर पॉईंट. प्रत्येक मसाज मुवमेंटचा एंड करताना प्रेशर पॉईंट हा द्यायचाच असतो. आणि आपल्याला मधून मधून पाणी याच्यासाठी घ्यावं लागतं, कारण नुसतं क्रीम जर घेतलं तर आपले हात बिलकुल असे सरकणार नाही इझिली. त्याच्यासाठी म्हणून आपण थोडंसं पाण्याचा आधार घेत असतो. याच्यामध्ये सर्क्युलर मसाज मुवमेंट, S and 8 मुवमेंट, मसाज द आयबॉल्स. हे आयबॉल्स असतात ना इथे, बुबुळं ज्याला म्हणतात, त्याला म्हणतात मसाज द आयबॉल्स. त्यानंतर कपिंग द आईज. डोळे बंद करणे, उघडणे. कपिंग द आईज. नंतर इथे हलकासा प्रेशर देणे छानपैकी. परत मी इकडे आयब्रोजकडे आली. इथे मी प्रेशर देताना माझं इथे टेम्पल ऑफ द प्रेस दिला इथे. मसाज द टेम्पल ते आलेलं आहे माझा. त्यानंतर 2 बोटांनी आयब्रोजला मसाज करते. पिंचिंग द आयब्रोज. हलक्या हाताने चिमटी घेते. त्यानंतर मसाज द 2 फिंगर्स ऑफ द कॉर्नर ऑफ द टेम्पल. नंतर मग 2 बोटांनी मसाज केलं फोरहेडला. फोरहेडला मसाज करताना मसाज विथ 2 फिंगर्स अपवर्ड डायरेक्शन. त्यानंतर क्रिस क्रॉस मुवमेंट. क्रिस क्रॉस मुवमेंट. S and 8 मुवमेंट. S and 8 मुवमेंट. टॅपिंग मुवमेंट. सीझर मुवमेंट. सगळ्या मुवमेंट्स लक्षात घ्या बेटा, याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. आम्ही तुम्हाला एकदा सांगत असतो, 10दा सांगू तो प्रश्न नाही आहे, पण तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला ते जमणे अवघड आहे. त्यामुळे जेवढं जमेल तेवढी प्रॅक्टिस तुम्ही कराल तर तुम्हालाच फायदा होणार आहे, तुम्हालाच भरपूर कस्टमर्स मिळणार आहे आणि तुम्हीच एकदम छान यशस्वी होणार आहात. पण याला प्रॅक्टिस मात्र नितांत आवश्यकता आहे. एंड ॲट द टेम्पल. त्यानंतर आपण येतो आहे नेकला. नेकला मसाज करताना सर्क्युलर मसाज मुवमेंट घेते मी. त्यानंतर अल्टरनेट मसाज मुवमेंट. संपूर्ण इकडे पण मसाज करून घ्यायचा, म्हणजे थोडं रिलॅक्स होतं कस्टमरला. आणि इथे प्रेशर द्यायचा. मग अल्टरनेट मसाज मुवमेंट. परत नीडिंग मुवमेंट. थोडं मसाज मुवमेंटमध्ये ना प्रत्येकाचा काही ना काही बदल होत असतो, तो आपल्याला शिकत राहावं लागतं. कारण जर तुम्ही म्हटलं की यांचं असं होतं त्यांचं तसं होतं, असं नाही. प्रत्येकाची पद्धत आपली आपली वेगवेगळी असू शकते. तर ते आपण नवीन नवीन शिकत जायचं. जे आपलं आहे ते पण बरोबर असतं आणि दुसरा करतो तेही बरोबर असतं. त्याच्यामुळे त्यातनं जे काही आपल्याला कॅच करता येईल ते आपण नक्कीच कॅच करायचं आणि नवीन नवीन ज्या आयडियाज आहे किंवा काय आहे त्या पूर्ण आपण शिकत जायच्या. अशा पद्धतीने आपल्याला 3 वेळा मसाज मुवमेंट्स करायचा असतो. नंतर कानाला पण मसाज करून द्या छान. थोडा आफ्टर 50-55 वाल्यांना जर तुम्ही मसाज करत असाल ना, थोडा हलका प्रेशर दिला तर त्यांना तो आवडतो. कारण की त्यांची स्किन थोडीशी राठ झालेली असते, थोडी उक्ष झालेली असते. आणि जरा प्रेशर दिलं की त्यांना ते आवडतं, कारण की आणि त्या थकलेल्या असतात बिलकुल, ऑफिसचे कामं करून झालेले असतात त्यांचे. दिनचर्येतनं थोडं रिलॅक्सेशन हवं असतं. यासाठी म्हणून आपल्याकडे त्या फेशियल करायला येतात. महिन्यातून एकदा फेशियल करायला पाहिजे आफ्टर 50-55. नियमित फेशियल केल्याने कस्टमरचा चेहरा अक्षरशः लक्षात येतो की हा नियमित फेशियल करणारा चेहरा आहे म्हणून. त्यांची स्किनच सांगते इतकं सुंदर दिसतात त्या उतरत्या वयात सुद्धा त्यांचं सौंदर्य वेगळ्या प्रकारे उभारून येतं. त्यामुळे नियमित फेशियल करण्याचे खूप सारे फायदे आहेत. आता तुम्ही बघा किती टोन अप होत आहे स्किन, पूर्ण ब्लड सर्क्युलेशन वाढतं,
त्यानंतर तुमचे जे रिंकल्स वगैरे ज्या होत्या त्या नष्ट होतात. ते रिंकल्स जे असतात ना ते पूर्ण हळूहळू तुम्ही जर फेशियल केलं नियमित तर त्या रिंकल्ससुद्धा येत नाही. या लाफ्टर लाईनच्या रिंकल्ससुद्धा नष्ट होऊ शकतात. गालांवरचे डोळ्यांच्या अवतीभोवती ज्या रिंकल्स येतात त्यासुद्धा नष्ट होऊ शकतात. त्यानंतर एकदम असं छान प्रेशर दिलं की बघा इथे प्रेशर पॉईंट येतो आहे ना, इथे कानाच्या बाजूला सुद्धा कस्टमरला रिलॅक्स्ड वाटतं. हा मसाज मुवमेंट बघा तुम्ही कसं करते, असा क्रॉस करते, हात कळताय. परत एकदा सांगते, असा घेतला त्यानंतर असा क्रॉस केला आणि नंतर असा इथे प्रेशर दिला. तर या पद्धतीने मसाज जर केला तर जे काही क्रीम एक्स्ट्रा असतं ते सुद्धा ॲब्झॉर्ब होतं आणि कस्टमरला सुद्धा एकदम त्याचं रिलॅक्सिंग फील होतं. साधारण 2 ते 3 वेळा एक मसाज मुवमेंट करण्यात येते. फेशियलसाठी 1.5 तास लागतो आणि आपण जर विथ हँड मसाज केला तर 1 ते 1.5 तास फेशियलसाठी. आणि फेशियलचे रेट्स तुम्हाला कल्पना आहे. सध्या सुरुवात मला असं वाटतं 250पासून आहे मिनिमम, आहे ना, मिनिमम 250पासून आहे. तर मॅक्सिमम तुम्ही 2,500-3,000 5,000 असे सुद्धा रेट्स आहेत. पण ते डिपेंड तुम्ही कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट्स वापरता आणि कशा कशा पद्धतीने फेशियल करता. तर त्याच्यामुळे फेशियलचे रेट्स भयंकर असतात आणि त्याचा फायदाही भरपूर होतो कस्टमरला. इव्हन आपल्याला सुद्धा त्याचा फायदा होत असतो. मानेला थोडंसं अप्पर डायरेक्शनमध्ये, इथे पण अल्टरनेट. पूर्ण प्रेशर पॉईंट द्यायचं इकडे. गुड मॉर्निंग मॅडम. इकडे पूर्ण प्रेशर द्यायचं. छान कस्टमरला रिलॅक्स वाटेल. आणि एकदा तुमचा हात जर कस्टमरला लागला तर मला नाही वाटत ती कस्टमर कुठे जाईल परत. ती तुमच्याचकडे वारंवार तुमची आठवण काढेल, तुमच्यासाठी थांबेल ती, पण म्हणेल नाही मला हीच व्यक्ती फेशियलसाठी हवी आहे. संपूर्ण मसाज स्टेप्स कळल्या. या पद्धतीने बघा किती क्रीम लावलं होतं ते संपूर्ण ॲब्सॉर्ब झालं. आता लास्टमध्ये मी काय करते असते माहिती आहे का, थोडंसं हे तर मसाज मुवमेंट वगैरे वगैरे आपल्या केलेल्या आहेत सगळ्या, पण लास्टमध्ये काय करते, थोडं कस्टमरला अजून रिलॅक्स वाटावं म्हणून मी असं हलकासा हात घेते. एक 5 ते 7 मिनिट वगैरे असं हलका हात घेते. मग असं एकदम बोटांनी खूप हलक्या हाताने मसाज करायचं, ज्याने की ब्लड सर्क्युलेशन इतकं वाढलेलं असतं ते साधारणपणे नॉर्मल होऊ शकतं. फेशियल खूप आवडतं प्रॅक्टिकल आहे आणि ते सर्वांना करून द्यायला आवडायला पाहिजे. आपल्याला करून घ्यायला तर सर्वांनाच आवडतं, पण माझं सर्वात आवडीचं आहे म्हणजे ते करून द्यायला आवडतं मला छानपैकी. त्याच्यामुळे कस्टमरला जे रिलॅक्सेशन मिळतं त्याचा एक वेगळाच आपल्याला आनंद मिळतो. कस्टमर छान दिसतात त्याचासुद्धा आपल्याला एक आपल्या चेहऱ्यावर सुद्धा त्याची कळत नकळत चमक येत असते. त्यामुळे अशा पद्धतीने आपण संपूर्ण मसाज करायचा असतो. आता मी करणार आहे ब्लॅकहेड रिमूव्ह. परत थोडासा कॉटन घेणार. क्रीम बघितलं संपूर्ण मी ॲब्सॉर्ब केलेलं आहे. आजकाल स्टीम करत नाही आपण, थोडं स्टीम घेतली हिवाळ्याची तरीसुद्धा चालतं स्टीमरनी. आपण नेक्स्ट टाईम स्टीमर वगैरे वापरून करूया एकदा. ऑइली स्किनसाठी स्टीम घेतात आणि उन्हाळ्यामध्ये कोल्ड कॉम्प्रेशन करतात. हिवाळ्यामध्ये स्टीमर चालत असतो, पण आजकाल ते स्क्रब वगैरे वापरतो आपण ना, त्यामुळे स्टीमिंगचं प्रमाण थोडं कमी झालं आहे. ते त्वचेनुसार आपल्याला करता येतं. आता हे आहे ब्लॅकहेड रिमूव्हर. तर याने आपण ब्लॅकहेड रिमूव्ह करून घेऊया. ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स असे 2 प्रकारचं हे असतं त्वचेवरती. ज्यांना पिंपल्स वगैरे असतात ना त्यांना ब्लॅकहेड जास्त प्रमाणात येतात, आणि ज्यांची ड्राय स्किन असते ना त्यांना जरा व्हाईट हेड्स येऊ शकतात.
या पद्धतीने हनुवटीला, त्यानंतर थोडं साईडला, गालावर सुद्धा कोणाकोणाच्या असू शकतात ब्लॅक हेड्स, ते सुद्धा आपण रिमूव्ह करू शकतो. कॉटन हातात ठेवायचं आणि क्लीन करायचं. फेशियल करून देताना आपल्यासुद्धा मनातले भाव चांगल्यात चांगले असावे किंवा व्यवस्थित तुमचे मसाज मुवमेंट्स होतील, करून देणाऱ्याचे सुद्धा आणि करून घेणारा सुद्धा सॅटिस्फाईड होणार. अशा पद्धतीने आपण पूर्ण ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स रिमूव्ह केलेले आहेत. नंतर मी जस्ट थोडंसं क्लीन करते आहे. ओके, मग आता मी ठेवणार आहे आयबॉल्स डोळ्यांवर. असं कॉटन घ्यायचा, थोडा रोज वॉटर वगैरे वापरण्यात येतं. याच्यासाठी नसेल एखाद वेळेस आपल्याकडे तर आपण थंडगार पाण्याने डोळ्यांवर आयपॅड्स ठेवू शकतो. याने काय होतं, कस्टमरला एकदम छान रिलॅक्स वाटतं, डोळे एकदम असे फुल होतात. आणि कधीही फेशियल तुम्ही कराल तेव्हा शांतता असणे खूप गरजेची आहे. पिन ड्रॉप सायलेन्स असावं, त्याच्याशिवाय कस्टमरला सॅटिस्फाईड वाटत नाही. म्हणून एकदम पिन ड्रॉप सायलेन्समध्ये फेशियल करून द्यायचं असतं. हा आहे फेस पॅक ब्रश, पण आमच्या बाउलमध्ये हा काय असेल ते नसावे. खूप तन्मन धनांनी फेशियल करा मुलींनो, तुम्हाला खूप भरपूर धन मिळणार आहे, भरपूर काम मिळणार आहे. पण त्याच्यामध्ये ना अगदी तुम्हाला खूप तन्मन धनाने सगळं काम करावं लागतं. आय लाईक फेशियल सो मच. खूप जास्त प्रमाणात मला फेशियल आवडतं करून द्यायला. हे खालून वरच्या दिशेने फेस पॅक ब्रश असल्यामुळे आपल्याकडे छोटा पण फेस पॅक ब्रश मिळतो वेगळा. खालून वरच्या दिशेने, आतून बाहेरच्या दिशेने. फेशियल करताना मसाज मुवमेंट आपण 1 टाइम जी रिपीट केलेली आहे तीच रिपीट आपल्याला 3 टाइम्स करायची आहे. कस्टमरचे कपडे खराब होऊ नये म्हणून आपण ऑलरेडी ड्रॅपिंग दिलेलं आहे. ड्रॅपिंग म्हणजे हेअर बेल्ट अप्लिकेशन, हेअर बेल्ट लावायचा, त्यानंतर त्यांना टॉवेल किंवा ॲप्रननी ड्रॅप करायचं, कारण कस्टमरचे कपडे खराब होऊ नये. या सगळ्या गोष्टींची आपल्याला प्रिकॉशन नियमितपणे कुठलंही प्रॅक्टिकल करताना घ्यायचं असतं. आणि त्यांची ज्वेलरी त्यांच्या बॅगमध्ये ठेवायला सांगायची. चुकूनही आपल्या बॅगमध्ये ठेवायला सांगायची नाही, कारण दागिने हे खूप महत्त्वाचा पार्ट असतो फेशियल करताना, त्यामुळे त्याचीसुद्धा तेवढीच प्रिकॉशन घ्यायची आपल्याला. रॅपिंग योग्य पद्धतीने दिलं, कस्टमरचे कपडे खराब नाही झाले आणि तुम्ही छान फेशियल करून दिलं की नेक्स्ट टाईम कस्टमर नक्कीच म्हणणार आहे की मला फक्त आणि फक्त तिच्याकडनं फेशियल करायचं आहे. डोळ्यांमध्ये जाणार नाही याची प्रिकॉशन घेण्यासाठी आपण आधीच आपण आयपॅड्स लावलेले आहेत. आता थंडीच्या दिवसात थोडं कोमट पाणी वगैरे असलं तर अजून मजा येते. जरा थोडं कोमट पाणी वापरावं आणि उन्हाळ्यामध्ये आपण थंडगार पाणी वापरलं तरी सुद्धा छान वाटतं. आता हा फेस पॅक लावलेला आहे. फेस पॅक पूर्णपणे ड्राय होणार, त्याला 5 ते 10 मिनिट लागणार, तेव्हा कस्टमरला थोडंसं रिलॅक्स होऊ द्यायचं. आता मी बॅक मसाजसुद्धा घेतो आहे. फेशियल संपूर्ण झालेलं आहे, आता आपण करतोय बॅक मसाज. बॅक मसाज करताना मी पहिले करते क्लिन्सिंग. क्लिन्सिंग करताना नंतर मग बोटाच्या अंगठ्याने मसाज करणे, सर्क्युलर मसाज मुवमेंट. ठीक आहे, नंतर मग क्रॉसिंग मुवमेंट करते, क्रॉस मुवमेंट.
साधारणपणे कस्टमरचं ब्लाऊज जेवढं असतं ना तेवढं तरी त्यांना मसाज करणे आवश्यक होऊन जातं, कारण की तो ओपन जागा असते ना ती दिसते नंतर. मग हे सगळं शरीराचा आपला जो फेसचा मानेचा आणि पाठीचा भाग साधारणपणे एकसारखा असावा याची आपल्याला थोडीशी प्रिकॉशन घ्यायची आहे. आता कॉटन घेतलेलं आहे मी, कॉटन थोडा ओलसर करून घेतलेला आहे. क्लिनिंग पूर्ण झालेलं आहे. आता मसाज करणार. मसाज क्रीम, सर्क्युलर मसाज मुवमेंट. क्रॉसिंग मुवमेंट. त्यानंतर नीडिंग मुवमेंट. अल्टरनेट मसाज मुवमेंट. बोटांच्या अंगठ्याने छानपैकी मस्त सर्क्युलर मसाज मुवमेंटमध्ये मसाज करायचा. त्यानंतर पाठीचा जो भाग असतो ना कणा, त्याला एकदम असं छान मसाज करायचं. एक बोट असं दाबायचं आणि असं छान मसाज करून द्यायचं वरून खालच्या दिशेने. नंतर मग मसाज आपण कमरेपर्यंत सुद्धा करू शकतो. अशा पद्धतीने संपूर्ण फेशियल नियमित करून दिल्याने कस्टमरचे खूप छान रिलॅक्सेशन होतं आणि कस्टमरचं ब्लड सर्क्युलेशनचं जे असतं ते सुद्धा छान ग्रोथ होतं आणि फेशियलची एक वेगळी चमक येत असते छानपैकी. त्यामुळे नियमित फेशियल करणाऱ्यांना आपण सुद्धा रेग्युलर प्रॅक्टिस करत राहिलो तर आपल्या हाताला सुद्धा छान प्रॅक्टिस राहते. त्यामुळे तुम्ही संपूर्ण विद्यार्थिनी नियमित मसाज मुवमेंटची प्रॅक्टिस करत राहा. एकमेकींवर करा, पावडरने करा, क्रीमने करा, पण करून देत राहा. याला म्हणतात फुल फेशियल.